छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं गर्जना करणारी लोक अनेक पाहायला मिळतात. जय भवानी म्हटलं की जय शिवाजी म्हणायला लोक तयार आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांना हृदयात मुरवणारी माणसं किती आहेत हा चिंतनाचा विषय. शिवाजी नावातच फार मोठी ताकद आहे मित्रांनो. शिवाजी शब्दाचा उलट शब्द तयार केला की शब्द तयार होतो जीवाशी. सर्वसामान्य माणसाच्या जीवाचं रक्षण व्हावं याच्यासाठी जो आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळत राहिला त्याला शिवाजी म्हणतात. काय गंमत आहे या नावातली. शिवाजी नावातली काय ताकद आहे. छत्रपती शिवाजी विद्यालय कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलं होतं. हे विद्यालय चालवता यावं याच्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील घराघरात जाऊन एक रुपया गोळा करत होते. कुणा एका व्यापाऱ्याला कळालं की कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्यामध्ये एक शाळा सुरू केली आहे आणि भाऊराव पाटील त्या शाळेसाठी एक रुपया गोळा करतायत. भाऊराव पाटलांना त्या व्यापाऱ्यानं पत्र लिहून कळवलं, भाऊराव पाटील गोरगरिबांच्या पोरांचं शिक्षण व्हावं असं वाटत असेल तर एक रुपया कशाला गोळा करतायत, माझ्याकडे या, लाखो रुपयांची देणगी तुम्हाला देतो जेणेकरून तुम्ही तुमची शाळा चालू शकाल, जेणेकरून तुम्ही तुमची शाळा चालू शकाल. भाऊराव पाटलांना आनंद वाटला. गोरगरिबांची पोरं जर शिकणार असतील आणि त्याच्यासाठी देणगी मिळणार असेल तर भाऊराव पाटील त्या व्यापाऱ्याकडे जायला तयार झाले. जात्यावर दळता दळता बाई स्वतःच्या धान्यातली एक मुठभर धान्य भाऊराव पाटलाच्या शाळेसाठी काढून ठेवायची. त्याला मुष्टीफंड योजना म्हणायची. भाऊराव पाटील त्या व्यापाऱ्याकडे गेले. व्यापाऱ्याला जाऊन सगळी कैफियत सांगितली की पोरांची शिक्षण व्हायला हवीत. भाऊराव पाटलांच्या हातात 1,00,000 रुपयांचा धनादेश व्यापाऱ्यानं दिला आणि सांगितलं, भाऊराव पाटील गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण व्हावं याच्यासाठी 1,00,000 रुपयांचा धनादेश तुमच्याकडे देतोय. उद्या जर गरज वाटली तर परत माझ्याकडे आणखी पैसे देईल, फक्त एक अट आहे. भाऊराव पाटील म्हटले, काय अट आहे. भाऊराव पाटलांना त्या व्यापाऱ्यानं अट घातली होती की 1,00,000 रुपयांचा धनादेश आज देतोय, उद्या जर पोरांच्या शिक्षणासाठी पैसे लागले तर परत या, फक्त शाळेला दिलेलं शिवाजी नाव काढा आणि माझ्या बापाचं नाव द्या. भाऊराव पाटलांनी हातात आलेला 1,00,000 रुपयांचा धनादेश व्यापाऱ्याच्या तोंडावर फेकून सांगितलं, गोरगरिबांची पोरं शिकावीत, माझ्या पोरांचं शिक्षण व्हावं याच्यासाठी वेळ पडली तर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेलं शिवाजीचं नाव मात्र बदलणार नाही. ही शिवाजी नावातली ताकद आहे. ही ताकद आम्हाला मुलांना सांगता येईल का. शिवाजीचा इतिहास आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येईल का.